कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जो सिरीज चालू केलेली आहे स्कॉलरशिपची, तर त्यामधील सर्वात महत्त्वाचा असा टॉपिक जो संख्यारेषा आहे, ज्याच्यावर स्कॉलरशिपमध्ये प्रश्न विचारले जातात. तर तो संख्यारेषा आणि त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे, तर त्याचे हे 5 ते 6 पेपरला आलेले प्रश्न आपण सोडवून घेऊ. त्याच्यानंतर आपण तो स्वाध्याय सोडवायला चालू करू. तर आधी आपण समजून घेऊया की संख्यारेषा म्हणजे काय. तर संख्यारेषा तुम्ही अशी बघितली असेल बघा, की येथे 0 आहे, मग 1 2 3 4 5 अशा संख्या आहेत, आणि -1 -2 -3 -4 अशा संख्या आहेत बघा. ही संख्यारेषा तुम्ही बघितली असेल. तर आपण काय करतो की 1 पासून ज्या संख्या चालू होतात त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. 0 पासून ज्या संख्या चालू होतात त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. ज्या संख्यांमध्ये वजा चिन्हांचा पण उपयोग आहे, -4 -3 म्हणजे निगेटिव्ह नंबर्स पण आहेत, 0 पण आहे आणि पॉझिटिव्ह नंबर्स पण आहेत, तर त्याला काय म्हणतो आपण, पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स म्हणतो. आणि याच्यामध्ये 0 ते 1 च्यामध्ये 0.1 पण आहे, 0.2 पण आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, परिमेय संख्या, रॅशनल नंबर असे पण म्हणतो. आणि ज्या संख्या √2 √3 ह्या फॉर्मॅटमध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो की अपरिमेय संख्या, तर त्या पण ह्या संख्यारेषेवरच असतात. म्हणजे जेवढ्या काय रिअल नंबर्स आहेत, जेवढे काय रिअल नंबर वास्तव संख्या आहेत, तर त्या सर्व ह्या संख्यारेषेवर आहेत. मग ह्या संख्यारेषा असतात तरी काय, की मला सांगा, 2 1 पेक्षा का मोठे आहे? 2 हे 1 पेक्षा का मोठे आहे? तर 2 हे 1 च्या उजवीकडे आहे. 2 हे 1 च्या उजवीकडे आहे म्हणून मोठे आहे. कारण की संख्यारेषा जर बघितली तर उजवीकडे काय होतंय की उजवीकडील संख्या वाढत चालल्यात बघा, आणि डावीकडे बघितलं तर डावीकडे संख्या लहान होत चालल्यात. तर ही झाली संख्यारेषेची डावी बाजू आणि ही झाली संख्यारेषेची उजवी बाजू. तर आपण असं म्हणू शकतो की उजव्या बाजूला संख्या वाढत जात आहेत, तर डाव्या बाजूला कमी होत आहेत. तर आपण कशापासून पकडतो, तर 0 पासून. 0च्या उजव्या हाताला कोणत्या संख्या असतात? उजव्या हाताला धनसंख्या असतात. धनसंख्या असतात आणि डाव्या बाजूला कोणत्या संख्या असतात? ऋणसंख्या असतात. म्हणजे 0च्या उजव्या हाताला पॉझिटिव्ह इंटिजर्स, 0च्या डाव्या हाताला निगेटिव्ह इंटिजर्स, एवढं लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. आता मला सांगा की ही अशी संख्यारेषा आहे 0 ते 1 पर्यंत, आणि याचे 5 समान भाग केलेत. 1 2 3 4 म्हणजे किती झाले? 1 2 3 4 5 5 भाग झालेत. मग 1 चे 5 भाग झालेत म्हणजे एक भाग कितीचा झाला? 1/5 2/5 3/5 4/5 आणि शेवटचा 5/5. म्हणजे ही गोष्ट एक लक्षात आली पाहिजे. निगेटिव्ह साईडला पण सेम तशीच मार्किंग होणार. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपले सर्व प्रश्न सुटतील. तर प्रश्न बघूया आपण की संख्यारेषेवर पी बिंदूचा निर्देशांक काय आहे? -5/9 आहे. आता आपण बघूया ही संख्यारेषा आपली. ही संख्यारेषा आहे आणि पी बिंदू दिलाय बघा आपल्याला, आणि पी बिंदूचा निर्देशांक काय दिलेला आहे? -5/9. आता पी बिंदू पासून आपण असा एक बिंदू समजूया की -5/9 म्हणजे जो 1 आहे, 1 त्याचे किती भाग केलेत? 9 भाग केलेत. त्याचे 9 भाग केलेत. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. हा, आता झाले हे 9 भाग. हे 9 भाग केलेले आहेत, बरोबर. म्हणजे एक भाग कितीचा आहे? -1/9 -2/9, हा -3/9, हा -4/9, 5/9 -6/9 -7/9 -8/9 -9/9 म्हणजेच काय? -1. म्हणजे असे भाग केलेले आहेत. तर मला फक्त यातून काय सांगायचंय की जे हे भाग केलेले आहेत, तर याच्या उजव्या हाताला पण 4 अंतर असू शकतं आणि
याच्या डाव्या हाताला पण 4 अंतर असू शकतं. मग उजव्या हाताला जर 4 ॲड करायचंय तर त्याच्यामध्ये काय होईल, -5/9 अधिक 4 होईल. बरोबर. आता याचा छेद काय आहे, 1 आहे. छेद समान करताना काय होईल, -5/9 अधिक ह्या 9ने 4ला गुणलं किती आलं, 36. 36/9. 36 मधून 5 गेलं, 31/9. 9 त्रिक 27, उरले 4, 4/9. म्हणजे 3.4/9 अधिक 3.4/9 ही एक संख्या आली, ती आली उजव्या साईडला. बरोबर. म्हणजे इथं कुठेतरी आपण म्हणू शकतो की 3.4/9 आहे. आणि आता डाव्या साईडची जर संख्या काढायची आहे याच्या, आणि त्याच्यामध्ये 4 मिसळलं, -4 मिसळलं, तर ते काय होईल बघा, -4.5/9 येईल. डायरेक्ट 4 मिसळलं, कारण की याच्यामध्ये अधिकचं चिन्ह असतं. मग -4.5/9 ही एक संख्या येईल आणि अधिक 3.4/9 म्हणजे अधिक 3.4/9 आणि -4.5/9 असे आपले 2 उत्तर येऊन जातील. हा एकदम सोपा सहज आलेला प्रश्न होता. पुढील प्रश्न बघूया आपण. तर बघा हा प्रश्न काय म्हणतोय की पुढीलपैकी अचूक विधान कोणते. आता मी तुम्हाला काय सांगितलं की ही संख्या रेषा शून्याच्या उजव्या हाताला कोणत्या संख्या आहेत, तर त्या धनसंख्या आहेत, म्हणजे अधिकवाल्या संख्या आहेत, आणि शून्याच्या डाव्या बाजूला वजा संख्या आहेत. आपल्याला काय बघायचंय की अचूक विधान 43/40 ही कसली संख्या झाली, ही धनसंख्या झाली. ही धनसंख्या झाली. धनसंख्या कुठे असते, शून्याच्या उजव्या बाजूला. येथे काय म्हणलंय की 43/40 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे आहे. डावीकडे असते का, नसते. कुठं असते, उजवीकडे. म्हणून हे विधान चुकीचे. -17/19. मला सांगा, -17 भागिले -19, वजाला वजा म्हणजे 2 वेळा वजा आलं तर ते अधिक असतं, म्हणजे 17/19 ही संख्या येईल. 17/19 ही कशी संख्या झाली, तर ही धनसंख्या झाली. धनसंख्या कशी असते, शून्याच्या उजवीकडे असते, म्हणून हे पण विधान चुकीचं आहे. पुढे बघा, अधिक 27/29 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे आहे. तर हो, शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात आणि ही पण संख्या धनसंख्याच आहे, म्हणून हा पर्याय योग्य असेल. पुढील बघूया आपण, -8/3 आणि 3/7. आता ही -8 आहे आणि हे अधिक आहे बघा. तर या संख्या रेषेवर एकाच बाजूला कशा येतील, तर ह्या संख्या रेषेवर शून्याच्या उजव्या हाताला 3/7 येईल आणि शून्याच्या डाव्या हाताला -8/3 येईल. म्हणजे हे संख्या रेषेच्या विरुद्ध बाजूला असतील, एकाच बाजूला नसतील, म्हणून हे पण विधान चुकीचं. फक्त विधान 3 हे योग्य असेल. पुढे प्रश्न बघूया आपण की पुढील रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्या रेषेचे नीट निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. मग बघूया आपण. बघा हा आधी भाग बघूया. 0 ते 1 पर्यंत किती भाग केलेत बघा, 1 2 3 4 5. म्हणजे 1 चे टोटल किती भाग केलेत, 5. म्हणजे 1 ला आपण 5/5 म्हणू शकतो. हो, म्हणू शकतो. म्हणजे इथंच मी 1 च्या ऐवजी 5/5 लिहितो. मग हा भाग येईल 4/5, हा 3/5, हा 2/5 आणि हा 1/5. सेम इकडं तसंच येईल, -1/5, -2/5, -3/5 आणि -4/5 आणि -1 ला -5/5. म्हणजे ज्यावेळेस अशा टाईपचं येईल त्यावेळेस फक्त नंबरिंग करून घ्यायची. मग पुढे बघूया, यम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो. तर यम कुठे आहे बघा, यम इथे आहे, हा यम आहे. आणि यम कोणती संख्या दर्शवतोय, तर तो दर्शवतोय -2/5. यम काय दर्शवित आहे, -2/5. पर्याय क्रमांक 2 त्याचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया आपण की टी या बिंदूपासून आपण थोडंसं झूम करून घेऊया, म्हणजे दिसेल सर्वांना ते. बघा, यमचं तर कळालं असेल तुम्हाला. आता टी या बिंदूपासून आर या बिंदूचे अंतर किती. आता आपल्याला टी आणि आर चे अंतर काढायचे. तर बघूया अंतर किती आहे. 1 2 3 3 अंतर आहे. बरोबर, 3 युनिट एवढे अंतर आहे. 1 युनिट कितीचा आहे, 1/5चा. म्हणजे अंतर किती झालं, 3/5. उत्तर काय येईल, 3/5. आता 3/5 3 ला 5 ने भाग दिला तर किती होतो, 0.6. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण
की लेंथ यू टी प्लस लेंथ एस आर. आता यू टी किती आहे बघा, यू टी 1/5 आहे. एस आर मध्ये किती अंतर आहे, 2 घर आहेत. म्हणजे एक घर कितीच आहे, हे 1/5, हे 1/5, 1/5, म्हणजे 3 वेळा 1/5 आहे. म्हणजे काय आलं, 3/5. सेमच आलेला आहे. किती येईल, 0.6. बरोबर. 3चं उत्तर येईल 3. पुढील प्रश्न बघूया आपण. झूम करूया म्हणजे सर्वांना दिसेल तो व्यवस्थित. आता आपल्याला काय म्हणलंय बघा, लेंथ यू आणि क्यू. यू आणि क्यू मध्ये किती घर आहेत, 1 2 3. म्हणजे त्यामधलं अंतर किती झालं, 3/5. बरोबर. यू क्यू किती झालं, 3/5. पुढे बघूया आपण. यू आणि एसचं अंतर किती आहे बघा, 2/5. आणि या दोन्हीतला फरक किती असणार, 1/5. बरोबर. ह्या दोन्ही मधला फरक 1/5. मग 1/5 म्हणजेच किती असतं, 0.2. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. खूप सोपे प्रश्न येतात बघा संख्या रेषेवर. संख्या रेषा हा मुळातच असताना सोपा टाईप आहे. पुढील प्रश्न बघूया आपण की लेंथ डीएम. आता लेंथ डीएम बघूया आपण कुठे आहे. डी आणि एम यामध्ये अंतर किती आहे, 1 आणि 1, 2 घर आहेत. म्हणजे यामधलं अंतर किती झालं, 2/5. ठीक आहे. हे अंतर झालं 2/5. आता अंतर लिहिताना अंतर कधी पण पॉझिटिव्ह असतं, अंतर निगेटिव्ह नसतं. ए टी किती आहे, ए टू टी किती घर आहेत, 1 2. एक घर कितीचं, 1/5. म्हणजे 2 घर किती झाले, 2/5. वजा आर व्ही. आर आणि व्ही किती आहे बघूया आपण. आर आणि व्ही एकच घर आहे आणि ते किती होईल, 1/5 वजा 1/5. आता 2 आणि 2 4, 4 मधून 1 गेलं 3, 3/5. 3/5 म्हणजेच किती, 0.6 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. तर एवढे सोपे आणि सहज प्रश्न येतात बघा संख्या रेषेवर. तर ते आपण सोडवूयात. त्याचे स्वाध्याय आपण पुढील लेक्चरमध्ये सोडूया. आत्ता आपण हे टाईप समजून घेतोय फक्त की संख्या रेषेवर कशा पद्धतीचे प्रश्न येतात. तर हा बघूया की ज्या बिंदूंचे निर्देशक विरुद्ध संख्या येतात त्या बिंदूंच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी. आता मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलं आहे की विरुद्ध संख्या काय. वजा 1/2 ची विरुद्ध संख्या काय असणार, अधिक 1/2. म्हणजे फक्त काय बदलतं, साईन बदलतं. तर बघूया आपण एफ आणि व्ही साठी काय येतंय. तर एफ वजा 1 आहे आणि व्ही काय आहे, 1 आहे. म्हणजे एफ आणि व्ही कशा आलेत बघा. एफ आणि व्ही ह्या विरुद्ध संख्या आहेत. बरोबर. एफ आणि व्ही विरुद्ध संख्या आहेत. मग पुढे काय म्हणलंय, आर आणि डी. आर व डी. आर काय आहे बघा, आर इथे आहे आणि डी इथे आहे. म्हणजे वजा 4/5 वजा 4/5 आहे. मग आर व डी पण काय आहेत, विरुद्ध संख्या आहेत. पुढे बघूया एम व एस. एम वजा 2/5, एस अधिक 2/5. एम व एस कशा आल्या, विरुद्ध संख्याच आल्या. मग आता पुढील शेवटचा अंक बघूया आपण. बघा सी व टी. सी काय आहे, वजा 3/4 आणि टी काय आहे, 1/5. 1/5 आहे हे काय आहे, वजा 3/5 आणि हे 1/5. म्हणजे ह्या संख्या विरुद्ध संख्या आल्या का, तर ह्या संख्या विरुद्ध संख्या नाहीत. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. अयोग्य जोडी येईल पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने संख्या रेषावरचे प्रश्न सुटत आहेत. तर पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 5.1 आणि 5.2 घेऊन येणार आहोत. तर हा व्हिडिओ 5.1 पाहण्याच्या आधी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.